नमस्कार मित्रांनो, 2026 मध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला हवा असेल तर या 911 पदांसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकता। यामध्ये गट ब आणि गट क पदांसाठी कायमस्वरूपी भरती केली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांना 44,900 ते 1,42,400 इतका पगार 7व्या वेतन आयोगानुसार दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी असणं आवश्यक असणार आहे। विशेष म्हणजे फ्रेशर उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। या पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 35च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे। वुमेन कॅन्डिडेट, SC, ST, फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। तर मित्रांनो, या पदांसाठी नेमकी कसं अप्लाय करायचं, कोण अप्लाय करू शकतं, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्हाला या संदर्भाची पोस्ट बघायला मिळणार आहे। यामध्ये 911 पदांची कायमस्वरूपी भरती DSSB म्हणजेच दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामार्फत केली जाणार आहे। विशेष म्हणजे या पदांसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांना देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे। 911 जागा म्हणजे भरपूर जागा आहेत। लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे। 25 मार्च 2026 पर्यंत दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। 911 रिक्त पदांची ही अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये लीगल असिस्टंट, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आणि ग्रेड 2चं असिस्टंट सेक्शन ऑफिसर असे महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे। याबाबतचे सविस्तर तपशील, वेतन श्रेणी, शैक्षणिक पात्रता आपण या ठिकाणी बघू शकता। पहिलं जे पद आहे ते लीगल असिस्टंट असणार आहे, 10 जागा आहे। असिस्टंट इंजिनियर सिव्हिल म्हणजेच सहाय्यक अभियंता सिव्हिलच्या 33 जागा, तर ज्युनियर इंजिनियर म्हणजेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य 281 जागा असणार आहे। मित्रांनो, या पदांसाठी एक स्पेसिफिक एज्युकेशन उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे। मात्र सर्वाधिक जागा ज्या 587 या ठिकाणी असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदाच्या भरल्या जाणार आहे, या पदासाठी कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची गरज नसणार आहे, म्हणजे फ्रेशर उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे। तसेच या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी असाल तरी देखील ॲप्लिकेशन करू शकणार आहात। या पदांसाठी 24 फेब्रुवारी 2026 ते 25 मार्च 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता। जनरल OBC EWS कॅटेगरीच्या उमेदवारांना 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क, तर बाकी जे कॅटेगरीचे उमेदवार आहे ज्यामध्ये SC, ST, फिजिकली डिसेबल, महिला उमेदवार असतील कोणत्याही कॅटेगरीच्या किंवा एक्स सर्व्हिसमन, अशा उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। हा एक प्लस पॉईंट असणार आहे रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी। वयोमर्यादेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, 18 ते 35 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही पदानुसार या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता। कोणकोणत्या पदासाठी किती तुमचं वय असायला हवं याचे देखील सविस्तर डिटेल्स सविस्तर जाहिरातीमध्ये बघायला मिळणार आहे। तुमच्या माहितीसाठी नोटिफिकेशनची लिंक देखील मी आपल्या याच वेबसाईटवरती दिलेली आहे, ते देखील तुम्ही खाली गेल्यावरती बघू शकता। बाकी SC, ST, OBC, फिजिकली डिसेबल, एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये SC, ST उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष तरतूद असणार आहे। या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील वयाची अतिरिक्त सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। याबाबतचे सविस्तर अपडेट देखील तुम्ही PDF मधनं घेऊ शकणार आहात। यासाठी PDFची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता मित्रांनो, या पदांसाठी नेमकी पगार किती असणार आहे? तर पहिलं जे पद आहे लीगल असिस्टंट, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल म्हणजे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, या 2 पदांसाठी 35,400 ते 1,12,400 या 7व्या वेतन आयोगानुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। तर उरलेले जे पद आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल म्हणजे सहाय्यक अभियंता स्थापत्य आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदांसाठी 44,900 ते 1,42,400 असा जबरदस्त पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। या पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना DA, HRA, TA आणि इतर भत्ते देखील दिले जाणार आहे। तर मित्रांनो, जबरदस्त असा पगार आहे।
7व्या वेतन आयोगानुसार हा पगार दिला जाणार आहे. जागा देखील भरपूर आहेत. तुम्ही लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे. नोकरी ठिकाण मात्र उमेदवारांसाठी या ठिकाणी दिल्ली हेच असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील उमेदवार विशेष करून हे लक्षात ठेवा, दिल्ली हे तुमचं नोकरी ठिकाण असणार आहे. या पदांसाठी उमेदवारांना मात्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. या ठिकाणी दिल्ली हे जरी तुमचं जॉबचं लोकेशन असेल तरी 7व्या वेतन आयोगानुसार पगार आणि 911 म्हणजे बंपर अशा जागा ह्या तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. निवड प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता. लीगल असिस्टंट आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदांसाठी 2 टियरमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. टियर 1 आणि टियर 2 200 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 200 मिनिटाचा अवधी उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असे प्रश्न उमेदवारांना या पदांसाठी विचारले जाणार आहे. उरलेले जे पदं आहे AE सिव्हिल आणि JE सिव्हिल म्हणजेच असिस्टंट इंजिनियर सिव्हिल आणि ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदांसाठी मात्र एकच टियरची एक्झाम तुमची या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे. या एक्झामनंतर उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता. सर्वप्रथम मित्रांनो, या पदांसाठी तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये लीगल असिस्टंट या पदासाठी लॉमधनं पदवी आणि संबंधित क्षेत्राचा 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. पुढचे जे पद आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी फक्त कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. या पदासाठी कोणत्याही प्रकारचा अनुभवाची गरज नाही आहे. फ्रेशर उमेदवारांना देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठी देखील स्थापत्य अभियांत्रिकीतून पदवी घेतलेल्या उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे. या व्यतिरिक्त स्थापत्य अभियांत्रिकीतून डिप्लोमा तुम्ही केलेला आहे आणि संबंधित क्षेत्राचा 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहे, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. डिग्री असेल तर अनुभवाची गरज नसणार आहे. डिप्लोमा असेल तर मात्र 3 वर्ष अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर शेवटचं जे पद आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सर्वाधिक जागा या पदाच्या भरल्या जाणार आहे आणि या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी केलेली आहे, कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे आहे, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. या पदासाठी मात्र कोणत्याही अनुभवाची गरज नसणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बाकी सविस्तर माहिती तुम्ही नोटिफिकेशन PDF देखील बघू शकता. यासाठी नोटिफिकेशन PDFची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे, म्हणजे परमनंट असा हा जॉब असणार आहे. नोटिफिकेशनची लिंक तुम्ही बघू शकता. या ठिकाणी mahajobhub.in या संकेतस्थळावरती आल्यानंतर तुम्हाला अधिकृत जाहिरात या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट DSSBची देखील तुम्ही या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करून बघू शकता. आता या पदांसाठी नेमकी कसं अप्लाय करायचं? सर्वप्रथम मित्रांनो, DSSBची जे संकेतस्थळ मी वरती तुम्हाला सांगितलं होतं त्या संकेतस्थळावरती जायचं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी जाऊन देखील ॲप्लिकेशन करू शकता. ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या ठिकाणी तुम्ही जाऊन क्लिक करून ॲप्लिकेशन जे आहे ते या पदासाठी करू शकता. यामध्ये त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक युजर ID आणि पासवर्ड जनरेट होणार आहे. तो युजर ID पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, तुमचा पोस्ट प्रेफरन्स भरायचा आहे आणि सर्वात शेवटी तुमचा फोटोग्राफ, सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे आणि परीक्षा शुल्क भरून फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घेऊन देखील फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. 911 पदांची एक मोठी भरती असणार आहे. विशेष करून महाराष्ट्रातील उमेदवार देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता. या संदर्भाची पोस्ट देखील तुम्हाला आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती बघायला मिळणार आहे. मित्रांनो, अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.